इधर टुकड़ा जोड़ते क्या? हाँ, इधर से ये हाइट जितनी ऊपर चलती जाएगी ना उतनी टुकड़ा हम जोड़ते। ये पूरा 12 mm है। नीचे से कॉलम का और बीम का दोनों। और इतना इधर 6 है। इधर 6 3 6 और एक लेग तो ये अलग से आता है। इधर से एक्स्ट्रा बार है, इधर से एक्स्ट्रा बार। जो बड़ा गजला आहे जवळ बनते सोनी जवळ जल जीवन मिशन योजना अंतर्गत हे काम चालू आहे। हर घर नळ हर घर जल हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या योजनेला 4,13,00,000 रुपये हे योजनेचं बजेट आहे आणि ही 75,000 लिटर पाण्याची टाकीची क्षमता आहे आणि ह्या पाण्याची टाकीचे गजच वापरले हा बघा हे 12 mm चे पूर्ण गज आहेत। ही जे पाण्याची टाकीला गज वापरलेले ती भूमीमध्ये 12 mm आहे आणि कॉलम मला 12 mm आहे। जर आपण स्मशानभूमी बांधायची ठरली तर त्याला 12 mm चे गज वापरतात आणि ही पाण्याची टाकी आहे। पाण्याची टाकी हा लाईफ टाइम राहणार आहे। इथं लोकांना पाणी पिण्यासाठी राहणी कागदावर योजना करायची नाही तर ही टिकाऊ योजना करायची आहे। ही गुत्तेदार कोण आहे की गुत्तेदार फक्त त्यांना पैसे खाण्यासाठी पैसे अपहार करण्यासाठी हे काम चालू आहे त्यांचं। ही काम टिकाऊ नाही। ही काम येणाऱ्या दुसऱ्या 10-5 वर्षामध्ये पडायसारखं काम आहे। त्या कामासाठी त्यांनी व्यवस्थित काम करावं नाही तर आम्ही 2 तारखेला उपोषण आमोराला उपोषण बसण्याचा इशारा दिलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही उपोषणाला बसू। पाईपलाईनचा विषय आहे। पाईपलाईन सुद्धा त्यांनी 1 मीटर ही खुली असायला पाहिजे परंतु त्यांनी 1 मीटरची खुली कुठल्याही प्रकारे केलेली नाही आणि 2-2.5 फुटाच्या पुढं एकही कुठं खुली दिसत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जी पाईपलाईन आणली घातलेली काही ठिकाणी की 82च्या रस्त्यामधून पाईपलाईन घातली। उद्या 82चा रस्ता जर मोठा होणार असेल किंवा पाईपलाईन फुटली तर ते रस्ता उकडून पुन्हा पाईपलाईन दुरुस्त करावं लागेल। अशा प्रकारचं पूर्ण काम बोगस काम चालू आहे। इथला इंजिनियर असेल ह्यांना कुठल्या गोष्टीचं विचारलं तर ती उत्तर उडवाउडीचे करतात। त्यांना उत्तर देता येत नाही। आता हे पाण्याच्या टाकीवर इथं उभा आहे आणि हे आपण काम बघताव। हे काम बघत असताना ही पूर्ण 12 mm चा गज वापरून हे कामाचं चालू आहे। जर आपण घराचं काम करीत असाल तर घराच्या बेसमेंटला पायाला आपण 16 mm 20 mm चा गज वापरायचा। आपण बघतात की मजबूत होईल पुढच्या 10 पिढ्यासाठी चांगलं होईल परंतु ह्या गावच्या पाण्यासाठी ही वापरणार गज ही पूर्ण 12 mm वापरलेला आहे। यासाठी रितसर मी ह्याला कार्यालयाला आपल्या तक्रार केलेली आहे आणि काम जर व्यवस्थित नाही झालं कामाला एक समिती स्थापन करून त्या समितीमार्फत कामाची चौकशी व्हावी। जर नाही झाली तर मी 2 तारखेला उपोषणाला बसणार आहे ही मी लेखी दिलेला आहे। संबंधित तक्रार आपण दिल्याच्या नंतर आपल्याला काय त्या तक्रारीच्या अनुषंगाने इथे काय चौकशी झाली का? अगर अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं का? अजून तर काहीच नाही। तक्रार देऊन 2-4 दिवस झालेला आहे। आपण 2 तारखेपर्यंत वाट बघणार आहोत। 2 तारखेला जर नाही समितीची चौकशी झाली किंवा आपल्या समाधानाचं उत्तर नाही आलं तर आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत। संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून एस्टिमेट प्रमाणे काम होत नाही असं आपलं म्हणणं आहे तर त्यांच्याकडून आपण एस्टिमेटची कॉपी घेऊन ती पाहणी केली का? एस्टिमेटची कॉपी मागितली तर ती आज देतो उद्या देतो परवा देतो असं त्यांचं उडवडीचे उत्तर चालू आहेत। त्यांना एस्टिमेटची कॉपी द्या म्हणलं होतं ती म्हणले आम्हाला लेखी द्या। आम्ही त्यांना तसं तक्रार केलेली आहे। तर बघू एस्टिमेट देतात का किंवा एस्टिमेट प्रमाणे काम होतंय का ते। नाही झालं तर 2 तारखेला आपण उपोषणाला बसणार आहे।